आता 1 जानेवारी आजपासून अगदी UPI पेमेंट, गॅस सिलेंडर असेल, शेअर मार्केट असेल, EPFO असेल, तसेच रेशन कार्ड असेल, गाडीच्या पार्टपासून अगदी सोन्या चांदीच्या दरापर्यंत सर्वच वस्तूंच्या दरात मोठे बदल करण्यात आलेले आहेत। नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती या सर्व वस्तूंच्या दरामध्ये पुढे वर्षभर या दरामध्ये हेच बदल राहणार आहेत। म्हणजे आता जे बदल आपण पाहणार आहोत तेच बदल वर्षभरात राहणार आहेत। पाहूयात हे मोठे बदल कोणते आहेत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नवीन वर्षापासून म्हणजे आजपासून 9 ते 11 मोठे बदल करण्यात आलेले आहेत। यामध्ये पहिला बदल आहे तो म्हणजे EPFOचा। EPFOचा पेन्शनसाठी नवा नियम लागू होणार आहे। त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे पेन्शनधारकांसाठी पेन्शनची रक्कम आता देशातील कोणत्याही बँक खात्यातून काढणे शक्य होणार आहे। तिसरा नियम आहे तो म्हणजे याआधी पेन्शनची रक्कम काढण्यासाठी भरपूर सारे व्हेरिफिकेशन्स, फॉर एक्झाम्पल काही कागदपत्रांच्या व्हेरिफिकेशनची गरज भासत होती, परंतु आता पेन्शनची रक्कम काढण्यासाठी अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरजही लागणार नाही। त्यानंतर पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे तो म्हणजे शेअर मार्केटमध्ये। शेअर मार्केटमध्ये दर आठवड्याच्या मंगळवारी शेअर एक्सपायर होत होता, परंतु आता हा मंगळवारी न होता शुक्रवारी करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे या UPI असेल किंवा 1, 2, 3 पेची पेमेंट मर्यादा असेल, ही याआधी 5,000 होती, ती आता 5,000 वरून 10,000 इतकी करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा बदल आहे तो म्हणजे आता पेमेंट करायचं म्हटलं तर नेटची गरज असते, परंतु आता नेट नसेल तरी सुद्धा पेमेंट करणे शक्य होणार आहे, किंवा स्मार्टफोन नसेल तरी सुद्धा पेमेंट करणे शक्य होणार आहे। म्हणजे तुमच्याकडे जर स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसेल तरी सुद्धा तुम्हाला 1, 2, 3 पेमेंट करता येणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे NSE इंडेक्स कडून निफ्टी 50 मधील कॉन्ट्रॅक्टसाठी गुरुवारचा दिवस आता फिक्स करण्यात आलेला आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे व्हॉट्सअप बद्दलचा आहे। व्हॉट्सअप मध्ये सुद्धा मोठा बदल करण्यात आलेला आहे। आता जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती व्हॉट्सअप हे चालणार नाही। तर पुढचा बदल सुद्धा व्हॉट्सअप बद्दलच आहे तो म्हणजे व्हॉट्सअप आता सॅमसंग असेल, गॅलेक्सी S3 असेल, सोनी असेल, एक्सपेक्टिव्ह Z असेल किंवा LG असेल, लेक्स XUS 4 असेल, HTC One असेल, यांसारख्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप आता चालणार नाही। नवीन वर्षामध्ये हा व्हॉट्सअपमध्ये 2 मोठे बदल करण्यात आलेले आहेत। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे विना गॅरंटी 2 लाखापर्यंतचं कर्ज मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा बदल आहे। त्यानंतर पुढचा बदल आहे तो म्हणजे रेशन कार्ड धारकांसाठी रेशन कार्डच्या नियमामध्ये सुद्धा मोठे बदल करण्यात येणार आहेत। EKYC पद्धतीने शिधापत्रिका धारकांची ओळख पटणार, कारण काही लोक बनावट रेशन कार्ड चालवत असल्यामुळे हा नियम काढण्यात आलेला आहे। सोन्याच्या दरात सुद्धा मोठा बदल होणार आहे। नवीन वर्षामध्ये सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे। सोन्याचे दर अगदी 84 ते 85 हजारापर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे। तर हे 12 मोठे बदल नवीन वर्षापासून चालू झालेले आहेत। सो हा महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण हे बदल झालेले आहेत, हे प्रत्येक व्यक्तीजवळ जाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करणं तितकंच महत्त्वाचं आहे। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।